काल झालेल्या अतिवृष्टी संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत सुधीर भाऊ मुनगंटीवार आहेत. काल अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. नाही, मराठवाडा आणि विदर्भामध्ये अतिवृष्टी झाली, काही ठिकाणी गारपीट, खूप वेगाने हवा आली, हवाधून आली, यातून मोठं नुकसान झालं. याचे पंचनामे त्वरित करावे अशी आम्ही आमच्या भागातल्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही मी पत्र लिहिलं आहे की या संदर्भातले पंचनामे करण्याच्या बाबतीमध्ये स्पष्ट सूचना अपेक्षित आहे. अन्यथा काही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी सुमोटो स्वतःहून पंचनामे करण्याचे आदेश देतात आणि काही तहसीलदार काही जिल्हाधिकारी मख्ख बसून असतात की जब ऊपर से आदेश आएगा, संदेश आएगा, चिठ्ठी आएगी तेव्हा आम्ही मग पंचनामे करू. पण जेव्हा पंचनामे करतो तेव्हा उशीर झालेला असतो. तातडीने पंचनामे जर केले तर आपल्याला नुकसान भरपाईचा अतिशय उत्तम असा अंदाज येऊ शकतो. आणि त्या दृष्टीने आज विधानसभेतही काही विरोधी पक्षातर्फे सुद्धा स्थगन मांडण्यात आले. सत्तारूढ पक्षाचे आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली की शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी, त्यांच्या मदतीसाठी सरकारने ताबडतोब पुढाकार घ्यावा. नरहरी झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी देखील आज पायऱ्यावरती विधानभवनाच्या विरोधकांनी केली. कसं पाहताय? नाही, नरहरी झिरवळ साहेबांचा काय त्याच्यामध्ये संबंध आहे? त्यांच्या कार्यालयात एखाद्याने काही केलं, उद्या माझ्या कार्यालयात एखाद्याने केलं, त्याच्यामुळे मला तुम्ही फाशी कशी देणार? तर नरहरी झिरवळाचा दूरपर्यंत संबंध नाही. अशा पद्धतीने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करून फायदा काय? हां, ज्याला पकडलं त्यांनी जर असं काही सांगितलं तर मग त्याची गंभीरता वाढते. अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात देखील वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जातात रोहित पवाराकडून. मात्र त्यांची जी मागणी आहे त्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, चौकशी होतच आहे. ते का प्रश्न उपस्थित करताय मला माहीत नाही. आणि त्यांच्याकडे काही गंभीर माहिती असेल, त्यांच्याकडे काही पुरावे असेल किंवा त्यांचा काही या संदर्भामधला अभ्यास असेल, मुख्यमंत्र्यांना भेटून दिलं पाहिजे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई आहे, त्या तर अर्धांगिनी आहे. त्यांना जेवढं दुःख झालं तेवढं तर तुम्ही समजू शकता. एका पत्नीच्या खांद्यावर पतीचं ओझं हे जगातल्या सर्व ओझ्यापेक्षा मोठं ओझं आहे. तर सुनेत्राताई असताना उपमुख्यमंत्री आहे, त्यांचंही लक्ष असणार आहे. शेवटचा प्रश्न सुधीर भाऊ, खरं तर काल अतिवृष्टी झाली, शेतकरी हवालदिल झाले, त्यांच्यासाठी नेमकं काय आव्हान असणार आहे तुमच्या शेतकऱ्यांना? नाही, त्यांना ताबडतोब पंचनामे करून मदत केली पाहिजे. गरीब शेतकरी आहे, मराठवाडा विदर्भाचा शेतकरी असाच तर हातावर पोट घेऊन जगतो. एक दिवस चुकला तर त्याला उपाशी राहावं लागतं. तशी आगेलं पीक हातातून गेलं तर बिचारा उपाशी राहतो. धन्यवाद. हे होते सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि त्यांच्यासोबत झालेली चर्चा. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील काही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूरज मीडिया, मुंबई.